हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरि वासुदेव हरि. जय जय रघुवीर समर्थ. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद्र प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार तम सूर्या, अपरमित परम वीर्या, तरुण तर तुर्या लालन लीला, नमो जगदखिल पालना, मंगलमणि निधाना, सज्जन वन चंदनाराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद, आत्मानुभव नरेंद्र, तुती सार समुद्रा मन्मथ मन्मथा, नमो स्वभाव भजन भांजना, भवेत कुंभ बंधन, विश्वदभवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्या कृते राघवे ख्याती केली, शिव्या शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराजा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे अलोकी, भव सिंधुसी बांधिला सेतुजेणी, अनाथा दिना कारणे तू कयाने, तुका बासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, गया पूजिले आधरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तुये दिव्य लोकासी नेली. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. प्रिय संत सज्जनो, आजचा आपला जो शुक्रवारचा गाथेवरचा जो काही आपला चिंतन आहे, त्या चिंतनात आज 278 नंबरचा अभंग आपण चिंतनासाठी घेतोय. गेल्या शुक्रवारी 277 नंबरचा अभंग आपण चिंतनात घेतलेला होता. तो 278 नंबरचा अभंग तुकोबाराय काय सांगतात बघा. वाजतील तुरे येणे आनंदे गजरे, जिंकून या अहंकार पावठणी केला शिर, काळा नाही वाव परिश्रमात पोटे ठाव, तुका म्हणे आता सोपे वैकुंठीसी जाता. महावैष्णव संत श्री तुकोबारायांनी आपल्या या अभंगामधनं आपल्याला वैकुंठाची वाट सोपी कधी होईल हे आपल्याला सांगितलं. वैकुंठाची वाट आपल्याला सोपी कधी होईल हे आपल्याला कसं सांगतात तुकोबाराय, की तुमच्याकडे काही गुण पाहिजे आणि तुमचे जे षड ऐश्वर्य आहेत, षड गुण आहेत, 6 विकार आहेत, त्या 6 विकार जर तुमचे गेले आणि तुमच्याकडे काही गुण निर्माण झाले तर तुम्ही वैकुंठाला पण जाऊ शकता. तर त्यात त्यांनी पहिला जो आपला गुण अवगुण जो सांगितलाय, जर तो तुम्ही अवगुण जिंकला तर तुम्ही वैकुंठाला जाऊ शकता. तर
पहिला अवगुण त्यांनी तो सांगितला आहे तो अहंकार. जिंकून या अहंकार म्हणतात. तो को बरं आहे. माईक कोणाचा ऑन आहे जरा ऑफ करा ना. माईक बंद करा. मौली माईक बंद करा. तर जो अहंकाराचा जो काय दुर्गुण आहे आपल्यामध्ये, त्या अहंकारामुळे काय होतं की आपण भगवंतापासून लांब जातो. तुका म्हणे अहंकार गेला तोची देव झाला म्हटलेला आहे. देव कधी होतो? जेव्हा तुमचा अहंकार गेला तर देव. कारण देवाला सगळं काही तुमचं चालेल पण अहंकार देवाला सहन होत नाही. जर तुमचा अहंकार असेल तर देव तुम्हाला त्याच्या जवळ घेत नाही. म्हणून तुकोबा सांगतात की तुमचा अहंकार जर गेला तर तुम्ही वैकुंठापर्यंत पण जाऊ शकता. म्हणून तुकोबा सांगतात वाजतील तुरे येणे आनंदे गजरे जिंकून या अहंकार पावटणी केले सिर. या ब्रह्मानंदाच्या गजराच्या डंके वाजतील. अहंकारात जिंकून त्याचे डोके चढून जाण्याची पायरी आहे. आणि हा अहंकार कधी जाईल? जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण जर केलं तर तुमचा अहंकार कमी होईल. अहंकार म्हणे किंवा अहंकार म्हणा किंवा अभिमान म्हणा, तर भगवंताच्या नामस्मरणाने काय होतं की आपल्याला हे कळतं की आपण फक्त निमित्त मात्र आहोत. सगळं चालवणारा भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवितो हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकोन. जे काय आपलं जे जीवन चाललेलं आहे ते सगळं भगवान परमात्मा करतो. सगळं चालवणारा तो भगवान परमात्मा आहे. पण आपण तो आपला अहंकार घेतो की हे मी करतोय, त्याला अहंकार म्हणतात. जे काही करतोय ते मी करतोय असं म्हणणं त्याला अहंकार म्हटलेलं आहे. आणि त्या अहंकारात जर आपण जिंकलो तर आपण वैकुंठाला जाऊ शकतो. पण तो अहंकार आपण कसा जिंकायचा? तर भगवान परमात्माचं जे नामस्मरण आहे ते सतत जर आपण घेतलं तर आपला अहंकार हळूहळू कमी होऊन जाईल. आपण या देहालाच मी म्हटलेलं आहे. आपण या देहालाच मी म्हणतो. हा देह आपला आहे का? नाही. हा देह एक दिवस आपल्याला सोडायचंच आहे. मग हा देह माझा नाहीये, मग मी त्याचा अहंकार कसा काय करतोय? तर हे म्हणणं चुकीचं आहे. हा देह माझा आहे म्हणणं पण चुकीचं आहे. कारण हा देह काय? हा देह पाचाचा उष्ण आहे. हा देह जो आपल्याला मिळाला आहे पाचाचा उष्ण आहे. पाचाचा उष्ण असल्यामुळे काय झालंय की आपण आपल्या हातात नाहीये, आपल्याला तो परत करायचा आहे. देवाने आपल्याला हा देह दिलेला आहे, तो देह परत देवाला अर्पण करायचा आहे. आणि तसं असून जरी आपण आपला मीपणामुळे आपण सांगतो की हा माझा आहे, मी माझे विसरले देहाचे अंतकरण तोची संन्यासी जाण निरंतर. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात मी आणि माझं हे जर तुम्ही विसरले तर तुम्ही संन्यास घेऊन कुठे जंगलात जायची गरज नाही, कुठे बाहेर जायची गरज नाही. तुम्ही जर मी आणि माझं विसरलं तर तुम्ही घरात राहून पण तुम्ही संन्यास घेतल्यासारखा आहे. आणि त्यामुळे काय होईल की अहंकार कमी होईल. आता अहंकार कमी होईल म्हणजे कसं की आपण बघा आपल्याला कुठे बाहेर गावी जायचं असतं. बाहेर गावी जाताना आपण काय करतो की आपल्याला वाटतं की मला सकाळी लवकर उठायचंय. आता लवकर उठायचंय तर आपण काय करतो, आपल्या बायकोला सांगतो की मला जरा लवकर उठव, सकाळी मला 5 वाजता उठव. बायकोवर पण आपला विश्वास नसतो. आपण काय करतो, शेजाऱ्याला सांगतो. शेजाऱ्याला सांगतो की मला जरा लवकर जायचंय, तुम्ही लवकर उठता तर मला तुम्ही जरा 5 वाजता उठवा. आणि तेवढं पण आपल्याला त्यांच्यावर पण विश्वास नसतो. म्हणून आपण घड्याळ घेतो आणि घड्याळात काय लावतो, अलार्म लावतो. जर आपल्याला अलार्मावर विश्वास आहे आणि आपण झोपतो आणि सकाळी 5 वाजता अलार्म वाजतो तरी हा उठत नाही, आपण उठत नाही. कारण का की आपल्याला उठवणारा कोण असतो? तो भगवान परमात्मा असतो. आपण आपल्या सत्तेने उठत नाही, आपल्याला उठवणारा भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्म्याने आपल्याला उठवल्याशिवाय आपण उठू शकत नाही. तर त्यावेळेला बायको पण हलवते, उठत नाही. शेजारचा येतो तो पण बेल मारतो
उठत नाही, तेव्हा कळतं की हा जो उठवणारा होता तो आपल्यामधनं निघून गेलेला आहे. आणि तो कसा उठवणार? तसं तो भगवान परमात्मा आपल्याला येऊन उठवतो रोज सकाळी. रात्री झोपवणाराही तोच आहे आणि उठवणाराही तोच आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपण समजतो की मी स्वतः उठतो किंवा मला जाग येते म्हणजे माझ्या सत्तेने मी उठतो. पण तसं नाही, भगवान परमात्मा उठतो. आता अलार्म लावतो म्हणजे काय म्हणतो आपण? अलार्म म्हणतो. जर आपण रात्री झोपताना भगवंताचं नामस्मरण करून झोपलो आणि सकाळी उठताना आपण भगवंताचं नामस्मरण करूनच उठायला पाहिजे. जर एका दिवशी आपण उठलो नाही, तो अलार्म लावला तरी उठलो नाही, म्हणजे अलार्म जी फोड जर आपण केली, अलार्म म्हणजे कोण? आला राम आला. राम आपल्याला उठवायला आला आणि राम आपल्याला उठवायला येतो, म्हणून त्या घड्याळाचं पण नाव बघा कसं पडलं, अलार्म. अलार्म. तो भगवान परमात्मा राम, प्रभू भगवान परमात्मा राम आपल्याला येतो आणि आपल्याला उठवतो आणि तो उठवतो म्हणून आपण उठतो. पण आपला जो अभिमान आहे, आपला अहंकार आहे की नाही मी उठेन, मी सकाळी मला लवकर निघायचं, मी उठेन. पण आपल्या हातात काहीच नाही, सत्ता सगळ्या त्याच्या हातात आहे. त्याच्या मनात आलं तर तो कधी उठू शकेल किंवा त्याच्या मनात आलं आपलं प्रारब्ध संपलं असतील तर आपल्याला तो उठवणार नाही. म्हणून तुकोबार सांगतात की वाजतील तुरे येते येणे आनंदे गजरे. तुरे म्हणजे डंका वाजेल, तुरे वाजतील कधी? जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवंताचं नामस्मरण अखंड जर केलं तर काय होईल की आपला जो अहंकार आहे तो आपण जिंकू शकतो. पुढे तुकोबाराय सांगतात की अहंकाराला जिंकून त्याचे डोके चढून जाण्याची पायरी केली. जसं तुकोबारायांनी काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठाला गेले, तसं आपण अहंकाराच्या डोक्यावर पाय ठेवून आपण भगवान परमात्म्याकडे जाऊ शकतो. कधी? जर आपला अहंकार कमी झाला असेल तर, अहंकार आपला गेला असेल तर. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 गोष्टी आहेत. मन आणि बुद्धी, बुद्धीने विचार केला आणि त्या मनाला भगवंताच्या चरणाकडे लावलं आणि त्या भगवंताचं नामस्मरण अखंड त्या चित्तामध्ये जर आपण केलं तर आपला अहंकार गळून जातो. म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी आहेत. आणि एकदा का तो अहंकार गेला तर आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. तर तुकोबारायांनी इथे अहंकाराला एक स्थान दिलेलं आहे. दुसरं स्थान त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे, या ठिकाणी काळाला व परकीय देहाश्रित आश्रमाला ठिकाण उरले नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता वैकुंठाला जाणे सोपे आहे, म्हणजे वैकुंठ नायक हरीस मिळणे सोपे आहे. जेव्हा आपला अहंकार जातो तेव्हा त्या काळाला पण काहीच करता येत नाही. तो काळ पण आपल्या जवळ यायला घाबरतो. कारण काय? आपण त्या भगवंताचे जवळ गेलेलो असतो आणि जोपर्यंत आपण भगवंताचं नामस्मरण करतो तोपर्यंत काळ आपल्या जवळ येत नाही, येऊ शकत नाही. कारण काळाला ती आज्ञाच नाहीये. जिथे नामस्मरण चालतं त्या ठिकाणी येण्याची काळाला म्हणजे त्याला निमंत्रण नसतं. म्हणजे कसं? भगवान परमात्म्याचं त्याला हे नसतं, सत्ता देत नाही भगवान परमात्मा त्या काळाला. त्या काळाला तिथे येण्याची सत्ता नाहीये. जिथे नामस्मरण चाललेलं असतं तिथे तो काळ येऊ शकत नाही. म्हणून सतत जर नामस्मरण केलं तर काळ येणार नाही. तिथे तुम्हाला विष्णुदूत घ्यायला येणार. आणि विष्णुदूत काय करतील? विष्णूचं स्थान कुठे आहे? वैकुंठात. म्हणून तो विष्णुदूत काय करील? त्या नामस्मरण करणाऱ्या त्या साधकाला तिकडनं घेऊन जाऊन शेवटी कुठे घेऊन जाणार? वैकुंठाला घेऊन. म्हणून तुकोबार सांगतात की या ठिकाणी आता वैकुंठाला जाणं सोपं झालंय. कधी? जर आपला अहंकार कमी झाला आणि हा दुर्गुण जर आपला गेला, अहंकार गेला, तर आपण त्या वैकुंठापर्यंत जाऊ शकतो. आणि त्या वैकुंठाला गेल्यानंतर त्या वैकुंठात कोण आहे? श्रीहरी आहे, विष्णू भगवान परमात्मा आहे, श्रीहरी आहे. त्या वैकुंठात भगवान परमात्मा आहे, त्याला भेटणं सोपं झालंय. म्हणजे बघा, संतांनी आपला त्या परमार्थामध्ये आपल्याला कसं तो वाट सोपी करून दिलेली, वैकुंठापर्यंत जाण्याची सोपी वाट करून दिलेली आहे. नाहीतर आपण जर संसारातच राहिलो तर आपल्याला ती वैकुंठाची वाट मिळूच शकणार नाही. परमार्थात असलो, भगवंताचं नामस्मरण जर केलं आपण, तर ती वाट जी आहे भगवंतापर्यंत जाण्याची वाट, ती वाट संतांनी सोपी करून दिलेली आहे.
तुकोबारायांनी एका अभंगामध्ये म्हटलेले, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. या जीवाला पण सांगितलंय की तू या केशवाला सोडू नको. प्रत्येक इंद्रियाला तुकोबारायांनी सांगितलं की तू त्या इंद्रियाने भगवंताच चिंतन कर, भगवंताच गुण बघ, भगवंताचीच तुम्ही रूप बघ. आणि मनाला पण सांगितले तू मनाला मनात तिथे धाव घे राय विठोबाचे पायी. मनाला सांगितलं की तू विठोबाच्या पायाकडेच राहा. म्हणजे सगळ्या इंद्रियांना तुकोबारायांनी आपला सांगितलंय की तू भगवंताचं चिंतन अखंड कर. आणि त्यावेळेला काय होईल, या जीवाला सांगितलं, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. त्या जीवाला सांगितलं तू त्या केशवाला सोडू नको. आणि तेव्हा त्यांनी सोडलं नसेल, त्या जीवाने त्या केशवाला धरून ठेवलं असेल, तर तो काय करेल, तो जीव काय होईल की त्या केशवाच्या जागेलाच पोचेल, त्या वैकुंठालाच पोचेल. म्हणून तुकोबारा सांगतात की इथे आता वैकुंठाला जाणं सोपं आहे, म्हणजे वैकुंठात श्रीहरी मिळणं सोपं आहे. त्यामुळे या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला एकच गोष्ट सांगितली की तुम्ही सतत नामस्मरण करा आणि तुमचा जो अहंकार आहे तो घालवा. तुमचा अहंकार जो आहे की सगळं करणारा मी आहे, हा अहंकार तुमचा कमी झाल्यावर तुम्हाला हे लक्षात येईल की हे सगळी सत्ता चालवणारा भगवान परमात्मा आहे. म्या बोलिल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगा ते चालिता. पर्वता बैसकाना संडावे, समुद्री रेखाना उलांडावे, पृथ्वी भूती व्हावे, ही आज्ञा माझी. सगळ्यांनाच आज्ञा भगवान परमात्म्याने दिलेली आहे. सगळं काय करणारा तोच आहे. आणि मग आपण काय करतो, आपण त्यालाच विसरतो आणि आपण आपलं सगळं जे आपलं जे काही कार्य आहे ते आपण आपल्याकडे घेतो. आणि म्हणून तो अहंकार आपला जो आहे, तो अहंकार जर कमी केला, परमार्थात अहंकार गेल्याशिवाय आपला परमार्थ सफल होत नाही. जो आपला अहंकार आहे तो आपला अहंकार कमी झाला की अहंकार गेला, तुका म्हणे तोची देव झाला. एकदा काय आपण अहंकार गेला तो आपण देवच झालो. का की आपण अहंकार गेल्यावर आपण भगवंताच्या चरणाकडे पोचू शकतो आणि त्या वैकुंठात पोचू शकतो. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये वैकुंठाची वाट दाखवलेली आहे. संतांनी आपल्याला प्रत्येक पावलोपावली आपल्याला संतांनी हेच सांगितलेलं आहे की भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या भगवंताला प्राप्त करून घ्या. कारण ह्या जन्मामध्ये हेच देही गडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कुठे. बाकी कितीतरी योनी आहेत, कितीतरी जन्म आहेत, कितीतरी तुम्हाला पशु पक्षीच्या योनी आहेत, पण त्यांना ज्ञान नाहीये. आणि भगवंताविषयी त्यांना ज्ञान नसल्यामुळे ते भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. पण तुम्ही आम्ही कसे आहोत की या भगवंताच्या ज्ञान आपल्याला आहे, त्या भगवंताची ओळख करून घेऊ शकतो. सद्गुरूंकडनं नाम घेतल्यावर भगवंताची ओळख होते आणि ओळख झाल्यानंतर त्या सद्गुरूंच्या नामावर आपण आरूढ झालो आणि ते अनुसंधान जर ठेवलं आपण, तर ते आपलं नामस्मरण वाढत गेलं तर आपण त्याच्या भगवंताची ओळख आपल्याला होईल. आणि ती ओळख झाल्यानंतर आपण भगवंताची प्राप्ती या मृत्यूलोकामध्ये, या मनुष्य देहामध्ये आपण करू शकतो. कारण देवे दिला देह भजना गोमटा. आणि या देहामध्ये आपण भगवंताचं भजन केलं तर भगवंतापर्यंत आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. पण ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले मनुष्य देह कशासाठी दिलाय, भगवंताच्या भजनासाठी. मनुष्य देह सकळ भगवंताचीच मूर्ती आहे, भगवंताचंच. कारण या देहामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे, कारण का हा देहामध्येच भगवान परमात्मा आहे. मनुष्य जात सकळ स्वभावता भजन शिव अस्ताची केवळ माझेच ठाई. भगवंताने सांगितलंय की मनुष्य जात सकळ भजन करणारेच आहेत आणि ते सगळे माझ्याच ठाई, माझ्या जवळच येणार आहेत आणि माझी प्राप्ती करून घेणार आहेत. आणि त्यासाठी या वैकुंठाचा मार्ग जो तुकोबारायांनी आपल्याला सांगितलाय की भगवंताची प्राप्ती तुम्ही करून घ्या आणि तुम्ही भगवंताकडे वैकुंठाकडे वैकुंठामध्ये जाऊ शकता. जर आपण भजनच केले नाही आणि आपण गेलो तर आपलं वैकुंठात जाणं होणं नाही. तरी पण आपण गेल्यानंतर काही लोक पत्रिकेमध्ये लिहितात वैकुंठवासी, कैलासवासी आणि असं लिहितात.
कोणी असं नरकवासी असं लिहित नाही, कारण आपल्याला जरी माहिती असेल की हा वैकुंठाला गेला नाही, कारण कधी परमार्थ केलेला नाही, वैकुंठाला गेला नाही किंवा कैलासाला गेला नाही, तरी पण आपण लिहिताना कसं लिहितो, वैकुंठवासी, नरकवासी. आपला वैकुंठवासी आणि कैलासवासी, नरकवासी आपण लिहित नाही. तर आपण जसं भगवंताचं चिंतन करू त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो. तर तुकोबारायांनी आपल्याला सोपं सांगितलंय की तुम्ही फक्त अहंकार घालवा आणि तुम्हाला वैकुंठाची वाट मोकळी आहे आणि तुम्ही भगवंताची प्राप्ती सहज करू शकता. सोपी वाट सांगितली. पुढचा अभंग बघा. झाड कल्पतरू न करी याचका अवेहरू, तुम्ही सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म, परिसा तुमचे देणे तो त्या जागे अभिमाने, गाराण्याने तुका गरजे मारून या हाका. कल्पतरू वृक्ष वाचकाचा कधी अवेर करत नाही व देवा तुम्ही जर सर्वोत्तम आहात म्हणून हा जो तुमच्या ठिकाणीचा धर्म त्याला तुम्ही विसरत आहात. लोखंडाती धातूला स्पर्श केल्याने सुवर्णत्व देण्याचा धर्म परिसाचा अंगी तुम्हीच दिला आहे व तो आपल्याला कर्तव्याविषयी जागृत आहे. तुकाराम महाराज ही वरील हकीकत देवाजवळ मोठ्या गर्जनेने सांगत आहे. आता कल्पतरू वृक्ष जो आहे तो कल्पतरू वृक्ष कुठे आहे? स्वर्गात आहे. आणि त्या कल्पतरू वृक्षाच्या खाली जर आपण बसून आपल्या मनात काही याचना केली, आपण काहीतरी इच्छा केली, तर तो कल्पतरू वृक्ष आपल्याला ते लगेच आपल्याला ते देतो. म्हणजे आपल्या मनात जी इच्छा असेल तो इच्छा पुरवतो त्या कल्पतरू वृक्षाच्या खाली. तसं भगवान परमात्मा आहे. आपल्या मनात काय इच्छा होते ते भगवान परमात्माला आधी कळते. म्हणून तुकोबार भगवंताला हे दाखवून देतात. आणि दुसरा दृष्टांत त्यांनी जो दिलाय तो परिसाचा दिलाय. परिस कसा आहे? त्या लोखंडाला लावला की ते लोखंडाचं सोनं करतो. बरोबर? परिस असतो तो परिस त्या लोखंडाला आपण लावला की तो लोखंड सोन्यामध्ये रूपांतर होतं, सोनं होतं. तसं ह्या देहाला भगवंताचं जर आपल्याला परिस रूपाने संतांनी जे दाखवलेले ते मार्ग जर आपल्या या देहाला मिळाला तर आपलं ह्या देहाचं पण सोनं करू शकतो. कधी संतांनी जी वाट दाखवली त्या वाटेने जर आपण गेलो आणि त्या भगवान परमात्माची जर प्राप्ती झाली तर आपण त्या या देहाला आपण सोनं करू शकतो. या आपला जो मनुष्य देह जो मिळाला आहे त्याचं सोनं करू शकतो. कधी? तर भगवंताची प्राप्ती जर आपल्याला झाली, संतांनी जो मार्ग दाखवलाय. म्हणून तुकोबारा सांगतात की सुवर्णत्व देण्याचा धर्म परिसाच्या अंगी तुम्हीच दिला आहे व तो आपल्याला कर्तव्याभिमान विषयी जागृत आहे. तुकाराम महाराज ही वरील हकीकत देवाजवळ मोठ्या गर्जनेने सांगत आहेत. देवाला ही आठवण करून देत आहेत की तुम्ही जसं हे दोन मार्ग जे दाखवलेत, दोन दृष्टांत जे दिलेत, परिसाचा दृष्टांत जो दिलाय आणि कल्पवृक्षाचा जो दृष्टांत दिलाय, त्याच्याप्रमाणे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही आमची इच्छा पुरवणारे आहात. आमच्या मनात जे काही इच्छा येते ती इच्छा तुम्ही पुरवता आणि ती इच्छा पुरवणारे तुम्ही असल्या कारणाने आम्हाला कसलीच भीती नाही. आम्ही फक्त तुमचं नामस्मरण करणार. तुमचं नामस्मरण आम्ही केलं तर आम्ही सगळं आमचं भय जातं. कसं आहे? चिंता आणि चिता या दोन्ही शब्दामध्ये एक टिंबाचं हे आहे. चिता आणि चिंता. जर आपण चिंता करत गेलो तर आपलं आयुष्य संपत जातं. आणि चितावर कसं चिंता करत करत आपण त्या चितेवर जातो. कसं आयुष्य संपलं की आपण त्या चितेवर जातो. म्हणून चिंता जर सोडली आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर आपण भगवंताकडे पोहोचू शकतो. म्हणून तुकोबा इथे सांगतात की कल्पवृक्ष आणि परिस या दोन ठिकाणी जसं भगवान परमात्मा जसं त्या परिसाच्या प्रमाणे त्या लोखंडाला सोनं करतो किंवा कल्पवृक्ष जी इच्छा देतो त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपली इच्छा पुरी करतो. आणि आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा आपण दुसऱ्या कोणाला न सांगता भगवान परमात्म्याला सांगितलं तर भगवान परमात्मा आपला जो काही प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाप्रमाणे जे काय होईल ते भगवान परमात्मा तुम्हाला देणार. तसं या अभंगामध्ये थोडक्यात तुकोबारायांनी या दोन दृष्टांतामुळे ते सांगितलंय. पुढचा अभंग 280 नंबरचा.
वसवावे घर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ. तुकोबाने सांगतात आपल्या देहरूपी घरात अखंड देवाची वस्ती ठेवावी हे उत्तम. म्हणजे देवाची संगती आसनावर बसले असताना, अगर निजले असताना, जेवित असताना व चालत असताना सहज घडेल. इथे तुकोबारायांनी आपल्याला नामस्मरणाची साधना कशी करावी हे सांगितलेलं आहे. आपण म्हणतो की आपण दिवसभरात काम धंद्यामध्ये असतो किंवा घरच्या प्रपंचामध्ये असतो, आपल्याला नामस्मरण करता येत नाही. ठीक आहे, तुम्ही काम करता, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, आपलं काम चालू असतं, पण आपल्या जो आपलं मन असतं, जे चित्त असतं, त्याला काही काम नसतं. काम कशाने करतो आपण? आपण आपल्या हाताने काम करतो, डोळ्याने काम करतो, कॉम्प्युटरवर बसलाय डोळ्याने काम करतो. मुखाला काय काम नसतं. मुखाने आपण नामस्मरण घेऊ शकतो की आपल्या आतमध्ये जे श्वास चाललेला आहे त्या श्वासावर आपण लक्ष ठेवू शकतो. आपलं हे मन त्या श्वासाकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे काय होतं की आपण नामस्मरण सहज करू शकतो. फक्त नामस्मरणाला बसलो असताना माळ हातात घेऊन जर आपण बसलो तेव्हाच जर आपण नामस्मरण करू शकतो असं नाही. नामस्मरण जर माळ घेऊन जरी आपण बसलो तरी काय असं आपलं लक्ष त्या नामावर नसतं. आपलं लक्ष मन जे काय बाहेर भटकत असतं आणि बाहेर भटकत असताना ती माळ जपता जपता आपल्याला कधी कधी झोप लागते आणि काय होतं त्या हातातली माळ कधी गळून पडते हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे तिथे नामस्मरण होत नाही. कधी कधी भाग्यवान असे असतील ज्यांना माळेचं नामस्मरण होईल, माळ घेऊन नामस्मरण करतील, ते भाग्यवान. कारण काय आपलं हे मन आहे ते फिरून फिरून कुठे कुठे फिरून येतं. फिरून आलं तरी चालेल, आपण त्या मनाला सोडलंय, ठीक आहे, मन जातं येतं. जरी ते मन तिकडे बाहेर गेलं तरी आपण चिंता करायची नाही. आपण काय करायचं, तर परत मनाला त्या जागेवर आणायचा प्रयत्न करायचा आणि ते परत ते मन जागेवर आल्यानंतर आपण त्या नामस्मरणामध्ये राहायचं. ही साधना आहे. तुकोबाने सांगतात की तुम्ही साधना करताना काय करा, देवाची संगती आसनावर बसले असताना, म्हणजे तुम्ही नामस्मरण करत असताना किंवा कुठे बसले, तुम्ही जरी कुठे बसलेत, बसमध्ये बसले, ट्रेन मध्ये बसलेत, तरी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. तिथे तुम्हाला काय अडथळा येणार नाही. काय करायचं, आपले सर्वांग आहेत ना, ते सर्वांग बंद करायचे आणि आपलं जे चित्त आहे त्या चित्ताकडे आपलं जे मन वळवायचं आणि आपल्या आतमध्ये जे काही श्वासोश्वास चाललाय त्या श्वासोश्वासाकडे जर आपण लक्ष ठेवलं तर आपलं नामस्मरण सहज होईल. तुकोबारायांनी ते सांगितलं की तुम्ही आसनावर बसताना नामस्मरण करू शकता, तुम्ही झोपले असताना पण नामस्मरण करू शकता. मग झोपायला जाताना किंवा पडल्या झोप लागत नाही तेव्हा तुमचं नामस्मरण चालू राहू शकतं. तुम्ही जेवताना नामस्मरण करू शकता. जेवताना सुरुवात करताना पहिले आपण भगवंताचं नामस्मरण करून, भगवंताला आठवून, भगवंताचं चिंतन करून जर आपण जेवलो तर तो जेवण म्हणजे आपलं यज्ञ आहे. काय वदनी कवळ घेता नाम घ्या, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीविता जीवन देई अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरण भरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म म्हटलं. जेवताना भगवंताचं नामस्मरण करून जर तुम्ही जेवले तो तुमचा यज्ञच आहे. यज्ञामध्ये आपण जेव्हा आहुती टाकतो तेव्हा तो यज्ञ होतो. पण आपला जे शरीर आहे ते शरीर भगवंताचं आहे, तिथे आपला जो यज्ञ आहे, आपण जे आत टाकतो, जेवण करताना जे जेवण आपलं आत जातं तो यज्ञच आहे. आणि तो यज्ञ कधी होईल तर भगवंताचं नामस्मरण करून आपण जेवलो, ती आहुती तिथे भगवंतापर्यंत पोहोचते आणि तो यज्ञ होतो. काय होतं, आपण जेवल्यानंतर आणि आपण समजा एखादा यज्ञ करतो, यज्ञात आपण आहुती टाकली, ती आहुती टाकल्यावर काही वेळाने ती आहुती जळून जाते. आहुती टाकल्यानंतर तिथे जळून जाते, यज्ञामध्ये जी सामग्री आपण टाकली ते जळून जाते. तसं आपण जे खाल्लेलं असतं, जेवताना आपण जे काही जेवतो ते आपला यज्ञ रूपाने आत जातं,
ती आहुती आपण इथे टाकलेली आहे आणि आतमध्ये जो काय यज्ञाचं जे कुंड आहे आतमध्ये, म्हणजे ते आतमध्ये जठराग्नीमध्ये आपलं जे खाल्लेलं अन्न जे सगळं पचून त्या ठिकाणी ते रक्त रूपामध्ये आणि बाकी सगळं ते पाणी वगैरे जे होणं ते सगळं जे काही मल होणं ते सगळं त्या जठराग्नी करतो. आणि तो आज भगवान परमात्मा बसलेला आहे, तो सगळं ते करून त्या विभागाला जे काही पोचवायचंय रक्त आहे त्या रक्ताच्या वाहिनीला पोचवतो आणि चांगले जे काय आहे ते आपल्या शरीराला पोचवतो आणि तो भगवान परमात्मा आत बसून हे सगळं करतोय. आपल्याला कळत नाही, ते आत सहज होतं, आपल्याला कळत नाही. आणि आपण फक्त आपलं बघतो की आपण जे खातो, पण आपलं ते खाण्यानंतर आपलं जे काही वाढ होते ती त्याच्यामुळेच होते. कारण जे काही तिथे जिथे ते काही पाहिजे असतं, रक्त पाहिजे असतं, बाकी ठिकाणी जे काही मल बाहेर काढायचं असतं हे सगळं भगवान परमात्मा करतो. आणि त्यामुळे काय होतं की भगवान परमात्मा आपल्या बरोबर आहे आणि तो सगळे कार्य करतो. म्हणून तुम्ही चालत असताना, जेवत असताना सहज घडेल. तुम्ही भगवंताचं नामस्मरण सहज घडू शकता. कधी जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण सतत आठवाल तर, आणि तुमचं जे मन आहे ते भगवंताच्या चिंतनाकडे जर लावलं तर तुम्ही कुठलंही कार्य करा, तुम्ही कामधंदा करा, तुम्ही जेवण करा किंवा तुम्ही झोपलेले असेल, असेच पडलेले असाल तरी तिथे भगवंताचं चिंतन तुमचं घडेल. आणि ते घडल्यानंतर असं करता 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 आपलं चिंतन वाढेल आणि हे चिंतन वाढल्यानंतर ते भगवंतापर्यंत आपलं चिंतन पोहोचेल. आणि आपण त्या भगवंताच्या चिंतनामध्ये अखंड राहिलो तर आपण काय होऊ, त्या भगवंताकडे जाऊ, भगवंताच्या जवळ आपण जाऊ. आणि त्या भगवंताकडे गेल्यानंतर आपल्याला काय होईल की ते भगवंताची प्राप्ती सहज होईल. म्हणून तुकोबार यांनी या 1-2 अभंगामध्ये आपल्याला हेच सांगितलं की परमार्थामध्ये तुम्ही भगवंताची प्राप्ती सहज कशी करून घेऊ शकता याच्याविषयी चिंतन या 1-2 अभंगामध्ये तुकोबार यांनी केलेलं आहे. आणि पुढे तुकोबार सांगतात की त्या योगाने अंतःकरणातील संकल्प विकल्पादी धर्म मावळून पुण्य पापही नाहीस होईल. एकदा भगवंताचं चिंतन जर आलं तर तुमच्या आतमध्ये जो काही विकल्प आहे, संकल्प विकल्प म्हणजे काय, समजा आता आपण एक संकल्प केला, चला आज संध्याकाळी आपण देवळात जाऊ, देवळात कार्यक्रम आहे, हरिपाठ आहे, सगळं आहे, संकल्प करतो. पण तेवढ्यात कोणतरी तुमच्या घरी पाहुणे येतात. आता ते पाहुणे आल्यानंतर काय होतं, तुम्ही म्हणता अरे पाहुणे आले, आता काय करायचं, आता कसं जायचं, जाऊ दे आज नको जायला. हा तुमचा विकल्प आला. म्हणजे भगवान परमात्मा तुमची परीक्षा कशी घेतो बघा. तुमच्याकडे विकल्प पाठवतात भगवान परमात्माच. जर कोणी आलं किंवा काय काम निघालं आणि तुम्ही संकल्प केलेला असेल की तुम्हाला परमार्थात जायचं, परमार्थ करायचा आहे, तेवढ्यात तुम्हाला काहीतरी विकल्प येईल आणि त्या विकल्पाला जर तुम्ही मात देऊन तुमचा संकल्प साध्य केला तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. भगवंताचं तुम्हाला अखंड चिंतन घडेल आणि भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. अशा वेळेला काय करायचं, त्यात जे कोणी आलेले असतील त्यांना थोड्या वेळामध्ये त्यांच्याशी चर्चा वगैरे करून तुमचा वेळ बघून तुम्ही बाहेर पडू शकता. सतत त्यांच्याकडे बसले तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही परमार्थ सोडून तुम्हाला काय मिळणार आहे, काहीच मिळणार नाही. म्हणून तुम्ही परमार्थाला पहिलं स्थान द्यायला, प्रपंचाला दुय्यम स्थान द्यायचं. कारण प्रपंच हा होत राहतो आणि परमार्थ प्रयत्नाने करायला लागतो आणि परमार्थ करायला लागतो. आता आमचं परम भाग्य आहे की आम्हाला गेल्या 10 दिवसामध्ये एवढा परमार्थिक कार्यामध्ये आपल्याला परमार्थ कार्य करायला मिळालं. कारण आमच्या मंदिरामध्ये जे आमच्या विक्रोळीला मंदिर आहे, हनुमान मंदिर, तिथे रामनवमी ते हनुमान जयंती असा हा सप्ताह होता. आणि आज काला झाला, आज सकाळी काला होता आणि ते सगळे कामं आटपून मी आता जवळजवळ 8 वाजता घरी पोहोचलो. म्हटलं 8-9 वाजता आपलं जे काही सेवा आहे ती करावी. म्हणून बघा माझा आवाज पण बसलेला आहे. तिकडच्या कामामध्ये होतं, काय काम असतं किंवा आपले काय कार्यक्रम होतात, त्यामुळे काकडा असतो, सकाळपासून जागरापर्यंत सगळे कार्यक्रम असतात, काकडा असतो, पारायण असतं. तेवढं भाग्य मिळालं की बाबा या 8 दिवसात पारायण करायला मिळालं. नंतर संध्याकाळचं प्रवचन असतात, प्रवचनामध्ये सेवा मिळते. मग रात्रीचे कीर्तन आहे, कीर्तनकार
बाहेरून येतात, त्या कीर्तनाचा आपल्याला लाभ होतो. त्या कीर्तनामध्ये आपल्याला नवीन गोष्टी कळतात की आपल्याला परमार्थ कसा करायचा. असं जिथे जे सप्ते चालतात तिथे त्या सप्त्यामध्ये जाऊन आपण आपल्या परमार्थाची प्रगती करू शकतो. घरीच आपण राहिलो तर काय परमार्थ घडणार नाही. एखाद्याला म्हणेल की मी घरीच राहतो, देव घरी पण आहे, पण घरी राहून तुम्हाला परमार्थ मिळणार नाही. घर म्हणजे काय? घर घर घरी घर का घर नाव कसं पडलंय? घरामध्ये घरघर आहे. घरघर म्हणजे आपल्या जीवाला जी घरघर लागते ना ती घरामध्ये असते. घरामध्ये काही ना काही विषय असे होतात की तुम्हाला ती घरघर असते आणि ती घरघर लागलेली असते. म्हणून घरात राहून तुम्ही परमार्थ करू शकत नाही. पण तुम्ही परमार्थ करायचा असेल तुम्हाला मंदिरात जायला लागेल. मंदिरामध्ये सामूहिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जर तुम्हाला काही परमार्थ घडेल तर त्या परमार्थामध्ये तुम्हाला चांगलं काही मिळेल. आणि काय असतं की घरी बसणं कधी आहे, आधी आपण परमार्थ आत्ता जर आपण परमार्थ केला आणि तुमचं जर वय झालं समजा 80 वय असं 90 वर्ष, त्यावेळेला तुम्हाला बाहेर पडता येत नाही, तुम्हाला जाता येत नाही, कारण तुमचं शरीर त्यावेळेला साथ देत नाही. त्यासाठी तुकोबारायाने सांगितलेलं आहे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. नाम संकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मांतरेची, न लगती सहायस जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. त्यावेळेला आपण घरात बसून काय करायचंय की आधी जो काय आपण परमार्थ केलेला आहे त्या परमार्थाचं चिंतन करायचे, किंवा बाहेर जे कार्यक्रम चालले असतील त्याच्याविषयी चिंतन करायचं. हा आता इथे काय चाललं असेल, काय आहे, काय कार्यक्रम आहे, आता इथे हे चाललंय, कीर्तन चाललं असेल, कीर्तनकार चांगले अभंग घेतलेला असेल, चांगला अभंग घेतला असेल, त्याच्यावर चिंतन, असं आपण चिंतन करायचं. जसं तुम्ही गावच्या ठिकाणी बघा, आता शहरामध्ये आपल्याला तेवढं दिसत नाही, गावच्या ठिकाणी बघितलं तर गाय असते, गाय त्या गोट्यामध्ये राहते आणि त्या गोट्यामध्ये गायीला त्या घरचा जो मालक असतो त्या गायीला काहीतरी त्याच्या समोर आणून ठेवतं, पाणी ठेवतं, काहीतरी खायला त्याला देतो आणि ते खाल्ल्यानंतर काय गवत असतं ते देतं आणि गवत त्यांनी खाल्ल्यानंतर ते गाय सगळं खाऊन घेतं, समोर असलेलं सगळं खाऊन घेतो आणि मग त्या गोट्यामध्ये तर खाली बसते ती गाय. आणि ती गाय खाली बसल्यानंतर काय करते की ते दिवसभरामध्ये जे खाल्लेलं असतं ना ते खाल्लेलं परत वर आणून त्याचं ते तोंडामध्ये त्याचं चावणं चालू असतं त्या गायीचं. ते गायीचं जे चावणं असतं आणि ते चावणं त्याला रवंत म्हणतात. गाय ते खाल्ल्यानंतर ते परत बाहेर काढून त्याचं रवंत करत असते, रवंत. तसं तुम्हा आम्हाला या जन्मामध्ये जे काय आपण तरुणपणामध्ये जे काय आपण परमार्थ केलेला असेल तो परमार्थ त्याचं चिंतन आपण आपल्या वृद्धाप काळामध्ये त्याचं रवंत करायचं असतं. कारण त्यावेळेला आपल्याला बाहेर जाता येत नाही, सगळ्या कार्यक्रम आपण जाऊ शकत नाही कार्यक्रमामध्ये. त्यावेळेला ते आपण जे काही चिंतन केलेलं असतं आधी, किंवा काय काय ऐकलेलं असतं, किंवा काय काय वाचन केलेलं असतं, त्या वाचनाचं आपण बसल्या ठिकाणी संसारी गोष्टी न करता, संसारातले चिंतन न करता, संसारातलं न बोलता आपण परमार्थिक रवंत करायला पाहिजे, परमार्थिक चिंतन करायला पाहिजे. आणि त्यावेळेला आपण आपल्याला परमार्थ घडतो, भगवान परमात्म्याची प्राप्ती आपण तशी करू शकतो. पण जर आपण वृद्धाप काळामध्ये पण संसाराचं चिंतन करत राहिलो तर काय होईल की आपल्याला शेवटी आपल्याला काय मिळणार नाही. काय असते, अंतकाळी आपल्याला जे काही वासना होते त्या वासनामुळे आपल्याला पुढचा जन्म मिळतो. आपल्याला ज्या, आता तुम्हाला माहित आहे नरहरी सोनार, आपल्या नरहरीने जे काय सांबार, रोहिदास सांबार, त्यांना शेवटच्या वेळेला त्यांचं चित्त त्या चपलेवर गेलं, त्यामुळे पुढच्या जन्मामध्ये ते चांबार होऊन आले. पहिल्या आधीच्या जन्मामध्ये ते ब्राह्मण होते, त्यांचा परमार्थ होता, पण त्यांच्या नातवांनी ते चप्पल आणली होती चांगली, तर त्यांना त्या चपलेवर लक्ष गेलं आणि त्या चपलेवर लक्ष गेल्यानंतर त्यांना असं वाटलं अरे एवढी चांगली चप्पल मला मिळाली असती तर, आणि त्यावेळेला त्यांनी देह सोडला. आणि देह ठेवल्यानंतर
त्यांना पुढचा जन्म चांभाराच्या घरी जन्माला आले आणि ते सगळे चपला शिवायला लागले किंवा चपलाचा ते व्यवहार करायला. तसं आपल्याला पण अंतकाळाला जो काही आपलं जे काय वासना असेल त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळणार आहे. म्हणून जर परमार्थ केलं, चिंतन भगवंताचं केलं आणि भगवंताचं चिंतन सतत चालू ठेवलं तर अंतकाळी पण आपण भगवंताचं चिंतनच येईल आणि त्या चिंतनाने काय होईल की आपण भगवंताकडे पोहोचू शकतो, भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून ते चिंतन, मुख्य चिंतन म्हणजे आपण भगवंताचं शेवटच्या काळामध्ये आपण करता येईल. त्या योगाने अंतःकरणातील संकल्प विकल्पातील धर्म मावळून पुण्य पापही नाहीसे होईल. म्हणजे चिंतन केल्याने काय होईल, तुम्ही जेवताना, बसताना, निसताना किंवा चालताना जर सतत चिंतन केलं तर काय होईल, तुमचे संकल्प विकल्प निघून जातील, तुमचे संकल्प विकल्प तिथे राहणार नाहीत आणि तुम्हाला तुमचे पाप पुण्य पण निघून जातील. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. शेवटी म्हणते तुका म्हणे पापे जाती संतांची अजब. पापे कधी जातील, संतांचं जप केल्यावर, भगवंताचे चिंतन केल्यावर पाप जातील. म्हणून तुकोबारांनी ते सांगितलंय, ते धर्म मावळून पुण्य पापही नाहीसे होईल. तुकाराम महाराज म्हणतात सर्व काळ गोविंदाचे योगाचा सुकाळ होईल. म्हणजे भगवंताचा योगाचा सुकाळ होईल म्हणजे भगवंताने भगवंताने आपण एक रूप होऊ, त्याला योग म्हणतात. योग म्हणजे काय, भगवंत आणि आपलं एक रूप होणं, त्याला योग म्हटलेलं आहे. म्हणून त्या योगाचं सर्व काळ गोविंदाचा योगाचा सुकाळ होईल म्हणजे भगवंताची प्राप्ती आपल्याला सुखमय होईल. कधी जर भगवंताचं चिंतन आपण अखंड केलं तर भगवंताचं आपल्याला अखंड चिंतन घडल्यानंतर आपण त्या भगवंताची प्राप्ती सहज करू शकतो. आणि त्या भगवंताची प्राप्ती केल्यानंतर आपल्याला काय होईल की आपला भगवंताने आपला योग जुळून येईल. तो योग जुळणं म्हणजे भगवंताचं आणि आपलं ऐक्य होणं, त्याला अद्वैत भक्ती म्हणतात. त्या अद्वैत भक्तीमुळे ते योग, आपला एकमेकाचा योग जर एक झाला तर आपण भगवंताने आपण एकच आहोत. तसं बघितलं आपण आणि भगवंत वेगळे नाही, एकच आहोत, कारण आपण त्यांचेच अंश आहोत. पण आपल्याला या मायेमुळे काय झालंय की आपण ते सगळं विसरलोय आणि आपण समजतो भगवान परमात्माने आपण वेगळे समजतो. आपण भगवान परमात्म्याला कुठेतरी लांब बघतोय, ते कुठेतरी वैकुंठात आहे किंवा कुठेतरी कैलासात आहे किंवा भगवान कुठेतरी वर आहेत असं आपण म्हणतो. आपल्याला हे कळत नाही भगवान परमात्मा आपल्या आतच आहे. बा नरा आत बघ जरा म्हटलेलं आहे. एकदा काय तुम्ही आत बघितलं तर भगवंताचं दर्शन झालं की तुम्ही भगवंताचे दर्शन इथेच करू शकता, बाहेर जायची गरज नाही. तर त्याप्रमाणे तुकोबारा सांगतात की तुमचं आणि भगवंताचं योग जुळून येईल आणि तुम्ही आणि भगवंत एकच राहील. अनंत रूपे अनंत वेशी देखल्या म्या त्यासी बाप रखमा देवर खूण बाणली कैसी. प्रत्येकामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होणं हे ते अनंत रूपे अनंत वेशी देखल्या म्या त्यासी बाप रखमा देवर खूण बाणली त्याची. आपण पण ती खूण बांधली पाहिजे की प्रत्येकामध्ये देव आहे, माझ्यामध्ये पण आहे, समोरच्या मध्ये पण देव आहे आणि तो देव आपल्याला कळला पाहिजे. तेव्हा त्या आपला आणि त्याचा योग जुळून येईल. तर पुढचा अभंग 281 नंबरचा अभंग. येथील हा ठसा गेला पडून या ऐसा घरी देवाचा बोला त्या सीतेची सेवा त्याला नाही पहावे लागत एका एकीचे ते रीते तुका म्हणे जन तयामध्ये एवढे भिन्न. देव आणि जन या उभयंतामध्ये असा एक साहजिक ओघ पडून गेला आहे. तो हा की त्याला म्हणजे जनाला देवाशी अबोला धरावा हीच सवय आहे. त्याचप्रमाणे म्हणजे देवाला जनाशी अबोला धरावा हीच सवय आहे. हे काही पाहावे लागत नाही. हे हृदय एकमेकाच्या ठिकाणी असूनही शून्य असल्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात जनामध्ये व त्यामध्ये म्हणजे देवामध्ये केवढा हा भेद आहे. आता आपण आता बोललो की देवामध्ये आणि आपल्यामध्ये भेद नाही. संतांनी आपल्याला तेच दाखवून दिलेले. देव आणि संत पण वेगळे नाही. देव आणि संत हे एकच आहेत. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एक नाही हे आपण ओळखायला पाहिजे आणि आपण आणि देव हे पण वेगळे नाहीत हे पण आपण ओळखायला पाहिजे.
तर देव आणि हे आपण वेगळे बघतो, याच्यामुळे काय होतं की आपण भगवंतापासून लांब जातो. म्हणून तुकोबारा सांगतात देव आणि जन ह्या उभयतामध्ये असा एक साहजिक ओघ पडून गेला आहे, तो हा की त्याला म्हणजे जनाला देवाशी अबोला धरावा ही सवय आहे. म्हणजे देवाला अबोला धरावा ही सवय म्हणजे देवाशी काही बोलणं नाही. देवाशी बोलणं नाही म्हणजे देव कुठेतरी आपण लांब बघतो, म्हणून आपण देवाशी बोलत नाही किंवा देवाचं आपण चिंतन करत नाही. त्यामुळे भगवंत आपल्या जवळ आहे आणि त्या जवळ असल्यामुळे त्या भगवंताजवळ आपण जर असलो तर आपल्याला त्या भगवंताचं चिंतन घडेल आणि भगवंताची प्राप्ती आपण सहज करू शकतो. त्यामुळे तुकोबारा सांगतात की आपण ह्या देहामध्ये आल्यानंतर भगवंताचं चिंतन अखंड करायचंय आणि अखंड केल्यानंतर काय होईल, त्या भगवंताची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. आणि ते केल्यानंतर काय होईल की आपण त्या भगवंताशी अबोला धरायची गरज नाही, भगवंताचं चिंतन सतत करायचंय. माऊलींनी पण ते सांगितलं, ज्ञानदेव मोवळ ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. भगवान परमात्मा आतमध्ये तो माळ जपतोय आणि ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी म्हटलंय. म्हणजे आपण मौन धरून काय करायचंय की ती जपमाळ जी आत भगवान परमात्म्याने धरलेली आहे त्या जपमाळेचं चिंतन करायचंय. म्हणजे जो श्वासोश्वास आपण आहे आत बाहेर जातोय त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्यालाच नामस्मरण म्हणतात. आणि हे नामस्मरण जर अखंड जर आपण केलं त्या भगवान परमात्म्याजवळ आपण जाऊ शकतो आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. पण तुकोबारा सांगता हे काही पाहावे लागत नाही, हे हृदय एकमेकाच्या ठिकाणी असूनही शून्य असल्यासारखे आहे. म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्याकडे जे हृदय आहे ते आपण एक झालो तर ते शून्यच होणार आहे, त्याला भेद नाहीये, एकच होणार आहे. आणि एक झाल्यानंतर त्या शून्याकारामध्ये गेल्यानंतर तो आपण एक झाल्यानंतर भगवान परमात्माने आपण वेगळे नाही आहोत असं तुकोबारा इथे सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात जनामध्ये व त्यामध्ये म्हणजे देवामध्ये केवढा हा भेद आहे. म्हणजे आपण हा भेद पाहतो, हा भेद न पाहता आपण जर भगवंताचे चिंतन करून भगवंताला आपलासा करून घेतला तर आपला आणि भगवंतामध्ये भेद नाही. गेला भेद निवारोनी म्हटलेला आहे. जो भगवान परमात्म्याचा भेद आहे ना आपला, तो भेदाभेद निवारून जातो. आणि तसं करता करता काय होईल की संतांनी जे आपल्याला दाखवलेलं आहे की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, तुझं तुझ्या पाशीच आहे. कारण काय असतात एखाद्या गावामध्ये जर विहीर खणायची असेल तर विहीर खणायची असेल आपल्याच गावामध्ये आपलीच जागा आहे आणि तिथे विहीर खणायची आहे, पण आपल्याला माहिती नसतं की विहीर कुठे खणायची आणि कुठे पाणी लागेल. तेव्हा आपण काय करतो, एखाद्या पाण्याला आणतो, पाणी प्राणाचं त्याला ज्ञान असतं, ते ज्ञान असतं त्याला, तिथे तो नारळ घेऊन येतो आणि तो जागा दाखवतो की या जागेमध्ये तुम्ही खोदा आणि तिथे तुम्हाला पाणी लागेल. आपल्याच जागेमध्ये आपलीच जागा आहे आणि तिथे आपल्याला विहीर खणायची आहे आणि जागा दाखवणारा तो दुसरा असतो. तो येऊन काय करतो की आपल्याला तिथे जागा दाखवतो आणि तिथे आपण खोदल्यावर काय होतं की आपल्याला पाणी लागतं. जर त्याने आपल्याला सांगितलं की तुम्ही इथे खोदा, तो एकच खड्डा खोदला तर एकच खड्डा खोदल्यानंतर ती विहीर झाल्यानंतर तिथे आपल्याला पाणी लागेल. पण तेच जर आपण वेगवेगळे खड्डे केले त्यांनी तो सांगताना काय सांगतो की तुम्ही एक 100 फुटाला तुम्हाला पाणी लागेल. आता आपण 100 फूट खोदल्यानंतर काय होईल की आपल्याला पाणी नक्की लागेल, कारण त्यांना ते ज्ञान असतं. पण तेच जर आपण 20-20 फूट खड्डे खोदले तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी नाही लागणार. तसं संतांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या संतांनी दाखवलेल्या मार्गावर जर आपण गेलो आणि तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. आणि त्यांनी जे दाखवलेलं आहे की तुम्ही असंच करा, पण संतांनी सांगितलेलं आहे आणि आपण त्याला वेगळंच काहीतरी केलं, त्यांचं जर ऐकलं नाही तर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. कारण भगवंतापर्यंत पोहोचणारे फक्त संतच आहे. आपल्याला जे काय आपल्याला करायचं आहे ते संतांच्या विचारानेच करायचं आहे, कारण त्यांनी जो काही परमार्थ करून आपल्याला जो दाखवलेला आहे, कारण तो देवच आहेत, ते देवच आहेत. माऊली म्हणजे कोण आहेत? महाविष्णूचा अवतार आहेत. आणि त्या माऊलीने आपल्याला काय सांगितलंय की भगवान परमात्म्याची जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही ह्या मार्गाने जा. ज्योतिबा सांगतात मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय.
ह्या मार्गाने गेल्यानंतर तुका म्हणे तुम्ही चला हेची वाटे भरोसेने भेटे पांडुरंग. तुम्ही ह्या वाटेने जर आला तर तुम्हाला भगवान परमात्मा पांडुरंग भेटेल हा मी भरोसा देतो. आणि ती वाट कुठली आहे? ती वाट पंढरीची वाट आहे. आणि त्या वाटेला जर आपण गेलो तर भगवान परमात्मा, कारण ह्या मृत्यू लोकामध्ये आपल्याला पंढरी भगवान परमात्मा हा देव आहे, तो सगळ्या देवाचाही देव आहे. आणि त्या देवाच्या सगळ्या देवांचा देव असल्या कारणाने आपण त्यांची भक्ती करतो, हे आपलं परम भाग्य आहे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आपलं भाग्य काय? धन्य आम्ही जन्मा आलो. आपण ह्या जन्माला आलो, या मृत्यू लोकांमध्ये जे जन्माला आलो त्याची धन्यता आहे का? ते आपण त्या विठोबाचे दास झालो. जर आपण त्या विठोबाचे दास झालो नाही आहोत आणि या जन्माला आलो तर आपला तो जन्म धन्य मानूच शकत नाही. आपला हा जन्म कधी धन्य होईल? जर आपण विठोबाचे दास झालो तर. आणि विठोबाचे दास होणं हे फार पूर्व पुण्याने मिळतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बर. आपल्याला भगवंताची प्राप्ती सहज नाहीये. पूर्व पुण्यामध्ये काहीतरी आपण सुकृत करून आलेलो असतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून आपल्याला विठ्ठलाची आवड निर्माण झाली. नाहीतर कितीतरी देव आहेत आणि सगळे लोक वेगवेगळ्या देवाची उपासना करतात. पण त्या आपल्याला हे कळलं पाहिजे, त्या सगळ्या देवांमध्ये हा भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग वेगवेगळे रूप घेऊन उभा आहे. काही लोकांना तो गणपतीच्या रूपामध्ये त्याचं भक्ती मिळते, काही लोकांना शंकराची भक्ती मिळते, काही लोकांना दत्त भगवंताची भक्ती करता येते. पण सगळ्या कुठलीही जरी भक्ती केली तर त्या सगळी वाटा एकाच ठिकाणी येऊन पोचतात आणि ते म्हणजे पंढरीच्या ठिकाणी येऊन पोचतात. भगवान परमात्म्याच्या चरणाकडे येऊन पोचतात. वाटा वेगळ्या असतील, तुम्ही वेगवेगळ्या वाटाने जरी आलात तर शेवटी पोचायचं कुठे? पंढरीश भगवान परमात्म्याच्या ठिकाणी. आता आपण वारीला जातो, प्रत्येक संतांच्या वारी येतात, संतांच्या दिंड्या येतात आणि ते शेवटी कुठे पोचतात? पंढरपूरला. ज्ञानोबाची दिंडी येतात, तुकोबारायांची दिंडी येते, चोकोबारायांची दिंडी असते, गजानन महाराजांची दिंडी असते आणि प्रत्येक संतांच्या दिंडी असते आणि ते नाथ महाराजांची दिंडी, सगळ्यांची दिंडी असते. आणि त्या दिंड्या कुठे येतात? तर सगळ्या शेवटी पंढरपूरला येतात. म्हणजे वाटा, सगळ्या वाटा. आता गजानन महाराजांची दिंडी जर तुम्ही बघितली तर 1 महिना आधी निघतात ते. आपण 18 दिवस आधी माऊलींच्या इकडनं निघतो, तुकोबारायांच्या इकडनं 19 दिवसांनी निघतो. या वर्षी तसं आहे. म्हणजे 7 तारखेला तुकोबारायांचं प्रस्थान आहे, 8 तारखेला माऊलींचं प्रस्थान आहे. जुलै, 7 जुलै 8 जुलै. तर त्याप्रमाणे गजानन महाराजांची जी दिंडी निघते ती 1 महिना आधी निघते, आपल्यापेक्षा कितीतरी आधी. त्यांना जास्त वेळ लागतो. आणि मुक्ताबाईंची दिंडी जी निघते ती पण, त्यांना पण जास्त दिवस लागतो. त्यांना पण 40 दिवस का काय असे लागतात, 40-45 दिवस. म्हणजे एवढे दिवस ते लागतात. पण शेवटी जाताना कुठे? भगवान परमात्म्याच्या, पंढरीश परमात्म्याच्या ठिकाणी आपण पोहोचतो. तसं प्रत्येक संतांनी जे दाखवलेलं आपल्याला, प्रत्येक देव वेगळे असतील, देवाची भक्ती वेगळी करत असाल, पण शेवटी भगवान परमात्मा. तर आपली धन्यता आहे की आपण त्या भगवान परमात्म्याचे दास झालो. म्हणून तुकोबारा इथे हे सांगतात की जनामध्ये व त्यामध्ये म्हणजे देवामध्ये केवढा हा भेद आहे. हा भेद सोडून आपण भगवान परमात्म्याने आपण एक आहोत हे जर आपण पाहिलं तर आपण त्या भगवान परमात्म्याची जवळीक साधू शकतो, भगवान परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो. आणि हे करणंच आपलं या जन्माचं सार्थकता आहे. आपल्या या जन्माचं सार्थकता कधी होईल? की भगवंताची प्राप्ती जर झाली तर आपल्याला या जन्माची सार्थकता आहे. आणि ह्या जन्माची सार्थकता करायची असेल तर आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे की रोजचे जे कार्यक्रम आपले होतात ऑनलाईन, कारण रोज मंदिरामध्ये कार्यक्रम आपण नाही जाऊ चालेल, पण घरी बसून जर आपल्याला 1 तास जर आपल्याला चिंतन मिळतं, त्या 1 तासाचं चिंतनासाठी आपण सगळ्यांना ह्या ऑनलाईन जे आपलं चाललेलं आहे रघुनाथ फाउंडेशनचं, ज्योतिताईंनी जो काय प्रकल्प चालू केलेला आहे त्या प्रकल्पामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं. आणि रोज 1 तास तरी त्या नामस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये झालो तर आपल्याला वेगवेगळ्या जे काही महात्मे आहेत किंवा वेगवेगळे जे संत आपल्या इथे जे काही प्रवचन करतात त्यांचा आपल्याला चिंतनाचा फायदा होईल. आता तुम्ही
आम्ही सगळे चिंतन करतोय ठीक आहे, पण काही मोठे चिंतन चांगलं सांगणारे आहेत, मोठमोठे संत आहेत या ग्रुपवर येतात, त्यांचं चिंतन जर ऐकलं तर त्याच्यातनं आपल्याला काहीतरी वेगळं मिळतं. त्या चिंतनामधनं आपल्याला अजून काहीतरी वेगळं, काहीतरी साधना करण्यासारखी आपल्याला ते मिळतं. आणि ते जर आपण केलं तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांनी या ग्रुपवर दररोज जॉईन करायचा प्रयत्न करायचा. आणि हे नाही बघायचं की बाबा आज कोण आहे, उद्या कोण आहे. जे कोणी असू दे, ते काय सांगणार भगवंताविषयीच बोलणार, संतांविषयीच बोलणार. आणि आपल्याला तेच पाहिजे. संतांविषयी आणि भगवंताविषयी जे काही चांगलं असेल ते आपल्याला घ्यायचंय. आणि हे जर केलं आपण तर भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि ह्या जन्मामध्ये आल्यानंतर आपण हे जे परमार्थिक कार्य जर सतत चालू ठेवलं तर आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. किंवा जर आपण आता वारी पुरता जर आपण परमार्थ केला आणि नंतर परत पुढच्या वारीला आलो, असं नाही चालणार. तुम्ही गेल्या वारीपासून जे काही पुढे आहे 365 दिवस सतत तुमचा परमार्थ चालू जर ठेवला तरच तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकता. अन्यथा आपण आपला हा जन्म व्यर्थ घालवतो. जन्माचेतेमुळे पाहिली शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदया येऊन हानी केली. या नरदयाला येऊन पाप पुण्य करून समान झाल्यानंतर आपण नरदयाला आलो आणि इथे येऊन जर आपण संसारच करत बसलो, परमार्थ नाही केलं तर नरदया येऊन हानी केली म्हटलंय. हा आपला ही हानी आहे. आणि त्यासाठी आपण भगवंताचं चिंतन सतत जर केलं तर आपण त्या भगवंताच्या जवळ आपण पोहोचू शकतो. आणि भगवंताचं चिंतन अखंड अखंड ज्या तुझी प्रीती मग ते मध कमळापती, अखंड चिंतन जर आपण केलं तर त्या चिंतनाने आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. अशा तुकोबारायांच्या या 2-4 अभंगामध्ये आपण आता चिंतन आज केलं. आणि त्या चिंतनामध्ये आपल्याला एकच कळतं की आपला अहंकार घालवायचा आणि भगवंताचं चिंतन सतत करायचं. आणि कसं आहे, तुम्ही कुठलंही काम करताना भगवंताचं चिंतन करा आणि त्याप्रमाणे त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, तुम्ही संत मायबापाच्या चरणी आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी सगळ्यांना अर्पण करून या चिंतनाला इथेच पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकार तुकाराम 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 तुकाराम. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तो शोनी मज द्यावे पसाय जाणे. जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रथी वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरे जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जय अर्णव पियुषांचे. चंद्रमे जय अलांछन, मातरंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नीती ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकाहिये, दृष्टादृष्ट विजय हो आवे. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, आओईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला.